नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. मुंबई गोवा महामार्ग हा एक सुंदर पण तितकाच वळणाचा रस्ता आहे. रायगड नंतरचा त्याचा भाग अधिकच दुर्गम होत जातो. रस्ता अरुंद होतो, वळणं वाढतात आणि पेट्रोल पंप विरळ होतात. मोबाईलची रेंज जवळजवळ नसतेच आणि तिथे गाडी चालवताना असं वाटतं की आपण वेळेच्या बाहेर निसटत चाललो आहोत. मी तेव्हा 18 वर्षाचा होतो. 12वीत गेलो होतो. नुकतंच मला लायसन्स मिळालं होतं. याचाच आनंद साजरा करण्यासाठी मी आणि माझ्या 3 मित्रांनी कोकणात एक छोटी रोड ट्रिप करायचं ठरवलं. आम्ही मुंबईत वाढलो होतो, त्यामुळे आमच्यासाठी हे एक योग्य साहस होतं, ॲडव्हेंचर. आमच्या गटात आम्ही 4 जण होतो. मी, समीर, माझ्याच वर्गातला रोहन आणि 11वीत जाणारा वरुण आणि केदार, जो नुकताच 10वीत आला होता. केदार वयाने सर्वात लहान होता, पण आमच्या गटात सर्वात अविचारी आणि धाडसी होता तो. आम्ही अपेक्षेपेक्षा उशिरा संध्याकाळी 6:30च्या सुमारास निघालो. सूर्यास्त पाहत गप्पा मारत आमचा प्रवास सुरू होता. रात्रीच्या वेळी हा रस्ता पूर्णपणे वेगळाच भासतो. रस्त्यावर दिवे अजिबात नसतात आणि तुमच्या गाडीच्या हेडलाईटशिवाय प्रकाशाचा एकमेव स्रोत म्हणजे आजूबाजूच्या तुरळक गाड्या. आम्ही हसत होतो, एकमेकांची खेचत होतो, मुलींबद्दल, कॉलेजच्या कंटाळवाण्या अभ्यासाबद्दल बोलत होतो. सगळं काही मजेत सुरू होतं, जोपर्यंत माझ्या गाडीच्या स्क्रीनवर केशरी रंगाचा प्लीज रिफ्यूल असा अलर्ट नाही आला. फक्त 30 किलोमीटरचं पेट्रोल शिल्लक होतं. केदारने आमचं लोकेशन तपासलं आणि आमच्या लक्षात आलं की आम्ही आमच्या निष्काळजीपणामुळे घरापासून जवळजवळ 250 किलोमीटर लांब आलो आहोत. माझ्या पोटात भीतीचा गोळा आला, पण वरुणने ते हसण्यावारी नेलं. केदार गडबडीने गुगल मॅपवर जवळचा पेट्रोल पंप शोधू लागला. तो काही सुचवणार इतक्यात उजव्या बाजूला एक पाटी दिसली, ज्यावर वेताळवाडी नावाच्या गावाबद्दल सुविधा उपलब्ध असल्याचं लिहिलं होतं. महामार्गावरून त्या गावाकडे जाणारा रस्ता जवळजवळ ओसाड होता. सुमारे 3 मैल आत गेल्यावर उजवीकडे एक लहानसा पेट्रोल पंप दिसला. तिथे फक्त 2च पंप होते. पंपाच्या बाजूला एक छोटंसं दुकान होतं. आम्ही फक्त पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो, पण वरुणला दुकानातून काहीतरी खायला घ्यायचं होतं. तो स्वच्छतागृहात जाऊन येतो आणि काहीतरी घेऊन येतो असं सांगून दुकानात शिरला. आम्ही पेट्रोल भरून गाडीत बसून त्याची वाट पाहू लागलो. 5 मिनिटं झाली, मग 10, मग 15. 20 मिनिटांनंतरही वरुण परतला नाही. तेव्हा केदारने त्याला फोन लावला, पण पलीकडून फक्त त्याची तीच नेहमीची कॉलर ट्यून ऐकू आली. खूप झाला नाटक, परत या आता. तो वैतागून फोनमध्ये ओरडला आणि त्याने फोन कट केला. आणखी 10 मिनिटं गेली. वरुणचा काहीच पत्ता नव्हता. अखेर मी स्वतः जाऊन त्याला ओढून आणायचं ठरवलं. दुकानाच्या आतलं वातावरण विचित्र होतं. डोळ्यांवर येणारा फ्लोरोसंट लाईटचा प्रकाश, रॅकमध्ये ठेवलेले वेफर आणि बिस्किटांचे पुडे आणि शिळ्या कॉफीचा मंद वास. पण अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे तिथे कॅशियर नव्हता. रात्रीच्या वेळी अकाउंटवर निदान एकतरी माणूस असतो, पण इथे भयान शांतता होती. दुकान रिकामं होतं, कोणीही नव्हतं. मी काही विचारण्याआधीच दुकानातले आणि पेट्रोल पंपावरचे सगळे दिवे एकाएकी बंद झाले. आम्ही 4घंही किर्र अंधारात बुडालो. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी वरुणचं नाव ओरडू लागलो, पण कोणताही प्रतिसाद आला नाही. मी घाबरून गाडीकडे परत आलो.
तर माझे मित्र गाडीत बसून थरथर कापत होते. ते ओरडू लागले, आपण इथून निघूया. त्यांच्या मते मी दुकानात शिरल्यानंतर एक सावली माझ्या मागे आत शिरली होती आणि त्यानंतरच दिवे गेले. मी त्यांना समजावत होतो की आपण वरुणला असं एकटं सोडून जाऊ शकत नाही. तेव्हाच दुकानाच्या मागून एक खोल दाबलेल्या गुरगुरण्याचा आवाज आला. कोणताही विचार न करता मी ॲक्सेलरेटरवर पाय दाबला आणि गाडी महामार्गाच्या दिशेने पळवली. पण 15 मिनिटं सरळ गाडी चालूनही महामार्गाचा रस्ता कुठेच दिसत नव्हता. मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. माझ्या मोबाईलमध्ये जेमतेम 1 बार रेंज होती. मी वेताळवाडी आणि एक्झिट यांच्याबद्दल शोधण्याचा प्रयत्न केला. विचित्र म्हणजे इतक्या उत्तरेला वेताळवाडी नावाच्या कोणत्याही जागेचा उल्लेख नव्हता. मी मुंबई गोवा हायवेचा एक ट्रॅव्हल गाईड उघडला आणि तिथे एक्झिटच्या यादींवर गेलो आणि तेव्हा माझ्या पोटात खड्डा पडला. या नावाची कोणतीही एक्झिट किंवा वेताळवाडी नावाचं कुठलं गावही नव्हतं. अचानक हवा थंड झाली. डोंगर भयान शांत उभे होते आणि झाडं ती रस्त्याच्या दिशेने किंचित वाकल्यासारखी वाटत होती. मी काही प्रतिक्रिया देण्याआधीच मला रस्त्याच्या कडेला एक आकृती चालताना दिसली. ती अजून बऱ्यापैकी लांब होती, पण तिचे तपशील ओळखू येत होते. मी माझा फोन उचलला आणि कॅमेराने झूम केलं आणि तेव्हाच माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. त्या आकृतीने वरुणचा चेहरा घेतला होता. ती फक्त त्याच्यासारखी दिसत नव्हती, तिने त्याचा चेहरा घातला होता. पण तो वरुण नव्हता. त्याची चाल पूर्णपणे चुकीची होती. ताठ, जवळजवळ कळसूत्री बाहुलीसारखी. ती आकृती खूप उंच होती. तिचे हातपाय अनैसर्गिकपणे हलत होते, जणू कोणीतरी माणसाच्या चालीची नक्कल करत होतं. मी काही प्रतिक्रिया देण्याआधीच ती हसू लागली. ते मैत्रीपूर्ण हास्य नव्हतं. नाही, ते काहीतरी वेगळंच होतं. एक विकृत दुष्ट हास्य जे एखाद्या कार्टूनमधील खलनायकाच्या चेहऱ्यावर असतं. अवास्तव, चुकीचं, जवळजवळ नाटकीय. ते जवळजवळ माणूस दिसत होतं, पण पूर्णपणे नाही. फक्त इतकं जवळ की पहिल्या नजरेत तुमचा मेंदू फसेल आणि इतकं चुकीचं की नीट पाहताच तुमच्या अंगावर शहारे येतील. आणि मग मी ते ऐकलं. एक भेदक किंकाळी, अमानवी, घोगरी आणि अशक्यप्राय मोठी, हवेत घुमली आणि ती गोष्ट गाडीच्या दिशेने धावू लागली. मी लगेच ॲक्सेलरेटरवर पाय दाबला. गाडी घरघरत पुढे गेली. टायर चरचरले आणि आम्ही त्या वरुण चेहऱ्याच्या गोष्टीला उडवतच पुढे गेलो. एक भयानक धप्प असा आवाज आला, पण मागे वळून पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. गाडीत प्रत्येकजण रडत होता. आम्हाला फक्त वरुण परत हवा होता. आम्हाला घर हवं होतं. मी गाडी चालवत होतो, लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो. तोपर्यंत माझ्या लक्षात आणखी एक गोष्ट आली. जेव्हा मी पेट्रोल भरलं होतं तेव्हा गाडीची रेंज 340 मैल होती. मला खात्री होती आता ती 90 वर आली होती आणि आम्ही फक्त अर्धा तास गाडी चालवली होती. माझ्या हेही लक्षात आलं की आम्ही पेट्रोल पंप रात्री 10:30 वाजता सोडला होता. माझ्या गाडीतल्या घड्याळात अजूनही तीच वेळ दिसत होती. आम्ही आता हरवलो नव्हतो. असं वाटत होतं की आम्ही एक अदृश्य सीमा ओलांडून कोणाच्या तरी राज्यात प्रवेश केला होता आणि इथला शासक आम्ही कोण आहोत याची पर्वा करत नव्हता. त्याला फक्त या गोष्टीची पर्वा होती की आम्ही आत आलो आहोत आणि आता तो आम्हाला सोडून देणार नव्हता.
मी गाडी चालवणं थांबवलं होतं. पेट्रोलचा काटा हळूहळू ईच्या जवळ येत होता. तेव्हाच आम्ही पावलांचा आवाज ऐकला. आम्ही वळलो आणि वरुण मोकळ्या जागेच्या काठावरती उभा होता. पण तो वरुण नव्हता. तो आता उंच होता, खूप उंच. त्याचे हातपाय थोडे जास्तच लांबलेले होते. त्याचे खांदे वाकडे होते, जणू काही तुटून चुकीच्या पद्धतीने जोडले गेले होते. त्याची त्वचा, देवा, तो वरुणचाच चेहरा होता, पण चुकीचा. हास्य खूपच रुंद होतं, डोळे काचेसारखे, भावना शून्य होते. जणू आम्ही आमच्या प्रिय मित्राच्या एका मेणाच्या पुतळ्याकडे पाहत होतो. त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि मग तो बोलला, मी त्याला तुम्हाला सोडून देण्यास सांगितलं. तो हो म्हणाला, पण मला इथेच थांबावं लागेल. तो थांबला. त्याचा आवाज भीतीने नाही तर शरणागतीच्या एका खोल भावनेने थरथरत होता. माझ्या शोधात येऊ नका आणि मी गेल्यावर ताबडतोब निघून जा, नाहीतर तो त्याचा विचार बदलेल. त्याने आमच्या प्रत्येकाकडे पाहिलं. ही जागा आपली कधीच नव्हती आणि मी आपल्या अनादराची किंमत आहे. त्याने त्याच्या कोटातून एक घडी केलेला नकाशा काढला, जुना, चुरगळलेला आणि थोडा दमट. त्याने काही स्पष्ट केलं नाही, गरजच नव्हती. आम्हाला कसं कोण जाणे, पण समजलं हा आमचा बाहेर पडण्याचा मार्ग होता. मग एकही शब्द न बोलता वरुण वळला. तो जंगलात शिरला. त्याची आकृती झाडांमध्ये दिसेनाशी झाली आणि आम्ही त्याला पुन्हा कधीच पाहिलं नाही. आम्ही गाडीच्या दिव्याखाली तो नकाशा उघडला. त्यावर असे रस्ते होते जे आम्ही कधीच ऐकले नव्हते, पाहिले नव्हते, पण मार्ग स्पष्ट होता आणि आम्ही तोच मार्ग धरला. अखेर आम्हाला एक निळी पाटी दिसली, पांढरी अक्षरं, मुंबई गोवा महामार्ग. मी विचारही केला नाही. मी ॲक्सिलरेटरवर पाय दाबला आणि रॅम्पवरून गाडी महामार्गावर घेतली. खऱ्या जगात परत. आम्ही सकाळी खूप लवकर घरी पोचलो. आई वडिलांनी आम्हाला खूप सुनावलं, पण आमची गाडी चालवण्याची परवानगी कायम राहिली. पण आम्हाला सर्वात जास्त त्रास त्या गोष्टीचा झाला नाही जी जंगलात घडली, तर त्या गोष्टीचा झाला जी नंतर घडली. वरुणच्या गायब होण्याची कोणतीही दखल घेतली नाही. पोलीस तक्रार नाही, हरवल्याची जाहिरात नाही, त्याच्या काळजीत असलेल्या आई वडिलांचे फोन नाही. खरं तर कोणालाही वरुण आठवतच नव्हता, ना मित्रांना, ना शिक्षकांना, त्याच्या आई वडिलांनाही नाही. आम्ही जेव्हा त्याचं नाव घ्यायचो तेव्हा ते फक्त आमच्याकडे गोंधळून पाहायचे, जणू आम्ही कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीबद्दल बोलत आहोत. जणू काही वरुणला पुसून टाकण्यात आलं होतं, फक्त जगातून नाही तर आठवणींमधूनही. जणू त्याने भरलेली किंमत फक्त त्याच्या आयुष्याची नव्हती, तर त्याच्या अस्तित्वाच्या हक्काचीही होती. आमच्या फोनमधील फोटोही आता बदललेत. जिथे एकेकाळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसायचा, तिथे आता एक रिकामी जागा किंवा एक धूसर डाग होता. फक्त आम्हाला तो आठवतोय, त्याच्याकडून किंवा ज्याने त्याला नेलं होतं त्याच्याकडून. शेवटचा संदेश आम्हाला काही आठवड्यानंतर मिळाला. तो पत्राने आला. कोणताही पत्ता नाही, तिकीट नाही, फक्त एक पाकिट, जुनं आणि हवामानाने खराब झालेलं. आत एका ओळीत वेड्या वाकड्या अक्षरात लिहिलं होतं, आमच्या हद्दीपासून दूर राहा, परत आलात तर जाऊ नाही शकणार.